गर्भाशयातील गाठीमुळे आपल्याला कधी बाळ होईल का? सीताराम गोपाळकडे. सीताराम गोपाळघरे. वय काय आहे तुमचं? आता 31 वर्षे. आणि लग्नाला किती वर्ष झाली? लग्नाला 8 वर्ष झाले. किती वर्षापासून गर्भधारणा होती सर? 7 वर्ष झाले. ओके. या आधी किती वर्ष ट्रीटमेंट घेतली? 2 ते 2.5 वर्ष ट्रीटमेंट घेतलेली. बरं, त्या उपचारामध्ये त्रास आणि अडचणी काय आल्या होत्या? त्रास त्याच्यामध्ये जे रुटीन ट्रीटमेंट घेत होतो त्याच्यामध्ये एक गाठ बनत होती. त्याच्यामुळे गर्भ राहत नव्हता. ट्रीटमेंट घेतले की गाठ बनत होती. ती ताण, भीती, निराशा काय होती का? हो, त्याच्यामध्ये ती गाठ बनती म्हणून थोडस असं वाटत होतं की मग ट्रीटमेंट घेऊन राहतंय का नाही असं. आमचा पत्ता कोणी सांगितला आणि कसं काय माहिती मिळाली? आमचे एक कलिग आहेत गुले मॅडम म्हणून, त्यांनी तुमचा पत्ता सांगितला, तिथे रिझल्ट आहेत म्हणून आम्ही इथे आलो. ओके. आमच्याकडे आल्यानंतर कोणत्या ट्रीटमेंट झाल्या, कशा झाल्या? आपल्याकडे आल्याच्या नंतर जे काही रुटीन तपासण्या आहेत त्या तपासण्या झाल्या. तपासण्याच्या नंतर ट्रीटमेंट चालू केली. आम्हाला 1.5 महिन्यामध्ये गर्भ राहिला. ओके. ट्रीटमेंटमध्ये काही साईड इफेक्ट वगैरे जाणवला? नाही, तसं काहीच नाही जाणवलं. उलटी जे पहिल्यापेक्षा हॅपीनेस आणि थोडंसं फ्रेशनेस अजून जाणवला त्याच्यामध्ये. ओके. टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर काय तो दिवस काय कोणता आहे, काय आठवतं काय? 4 दिवसापूर्वी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. रिपोर्ट जेव्हा पाहिला काय रिॲक्शन कशी होती काय? नाही, खूप आम्ही आनंदी झालो. तर आम्हाला एक आशेचं किरण लागलं नवीन. आम्ही त्यात निराश होऊन गेलो होतो. त्याचं एक आशेचं किरण आलं आमच्या. ओके. घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? ते पण इतके आनंद भरून गेले होते की त्यांना असं आमचा आनंद गगनात मावत नव्हता. ग्रेट. मॅडम तुम्ही पण 2 शब्द बोला. या मॅडम, आपलं नाव काय प्लीज? माझं नाव ज्योतिष सीताराम गोपाळघरे. तुमचं वय किती आहे? माझं वय 30. ओके. आता सरांनी भरपूर काय माहिती दिली. हो. तुम्ही या रिझल्ट बद्दल काय सांगाल? म्हणजे रिझल्ट मध्ये आम्हाला 1-1.5 महिन्यामध्ये फरक पडला. आणि मी याच्या अगोदर भरपूर गोळ्या खाल्ल्या 2-2.5 वर्ष. त्यांनी काही आलंच नाही रिझल्ट आम्हाला. खाऊन थकली, पण आता ह्याच्यामध्ये आला. तालुका आणि जिल्हा कोणता? तारका पाटील जिल्हा बीड. तुम्ही खुश आहात ना? हो. तुम्ही दोघं दाम्पत्य काय सांगाल, इतरांना काय सांगाल, दवाखान्याबद्दल काय सांगाल? नाही, म्हणजे ज्यांच्यासाठी राहत वगैरे नाही, गर्भ वगैरे राहत नाही, त्यांनी इथे येणं योग्य आहे. आणि इथे येऊन ट्रीटमेंट घेणं ते योग्यच आहे. थँक्यू मॅम. थँक्यू सर. थँक्यू.